नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। काशीत समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश, रोबोटिक बायोची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित। वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याकरिता 30 जून पर्यंत मुदतवाढ। नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत गुहागर विधानसभा मर्यादित खेड तालुका युवा सेना पदाधिकारी नेमणुका। शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या निर्णयास विरोध, खेड काँग्रेसचं निवेदन। आणि किल्ले रायगड पायरी मार्ग 30 आणि 31 मे रोजी पूर्णपणे बंद। आता पाहूया सविस्तर वृत्त। ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीत बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली। मात्र पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून एका 20 वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या रोबोटिक बायोची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे 20 वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यास प्रशासनाला यश मिळाले। आज सकाळी 7:45च्या सुमारास पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीत समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते। हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे वय वर्ष 20 ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडत असल्याचे लक्षात आले। या कठीण प्रसंगी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने यांनी जराही वेळ न घालवता तत्काळ धाव घेतली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉटरक्राफ्टच्या मदतीने वेगाने समुद्रात धाव घेतली आणि बुडणाऱ्या सिद्धी साबळेला सुखरूप बाहेर काढलं। या देवदूत ठरलेल्या रोबोटिक बायो जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वांनी आभार मानले। परिवहन विभागामार्फत वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याकरिता देण्यात आलेली मुदत नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या दिनांक 14 ऑगस्ट 2025 परिपत्रकानुसार दिनांक 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असं आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केलं आहे। वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असून वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी वाहनांची ओळख पटवणे, नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। शिवसेना मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशभाई सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा सेना तालुका प्रमुख सूरज रेवणे यांच्या पुढाकाराने गुहागर विधानसभा मर्यादित खेड तालुका युवा सेना पदाधिकारी नेमणुका करण्यात आल्या। सदर नियुक्तीवेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, सभापती पालेकर मॅडम, उपसभापती सुनीलजी मोरे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, महेंद्र भोसले, नगरसेवक मिनार चिखले, निकेतन पाटणे, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख बापूशेठ आमरे, संघटक चंद्रकांत चाळके, माजी उपसभापती जीवन आमरे, विभाग प्रमुख योगेश आमरे, सुशांत कदम, युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, उपजिल्हा प्रमुख सचिन काते, युवा सेना तालुका प्रमुख सूरज रेवणे, मिलिंद काते, गुहागर विधानसभा समन्वयक सागर आमरे, तालुका सचिव अमोल आमरे, विभाग प्रमुख रघुनाथ सुर्वे, श्याम शिंदे आदी शिवसेना युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 40, कलम 51 आणि कलम 64 मधील अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 मधील नियम 43, 43 अ आणि 52 मधील तरतुदीनुसार विशिष्ट अटीच्या अधीन राहून अतिक्रमणे नियमित करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार खेड तालुक्यातील ग्रामीण आणि नागरी भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे।
गायरान वगळून अन्य शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने 1 जानेवारी 2011 पर्यंतचे निवासी अतिक्रमणे ठराविक अटींवर नियमित केली जाणार असल्याचे समजते। सविनय निवेदन असे की राज्य शासनाने शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचं पालन करणाऱ्या नागरिकांवर अन्याय करणार आहे। या नागरिकांनी प्रामाणिकपणे सर्व शासकीय नियम, कर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्वतःचं घर उभारलंय। त्यांच्यावर या निर्णयामुळे अन्याय होतोय। दुसरीकडे ज्या व्यक्तींनी नियम आणि कायदे धाब्यावर बसवून शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलंय त्यांना संरक्षण आणि नियमितीकरण देणं हे कायद्याच्या तत्वांना धरून नाही। या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा या प्रकरणी लोकशाही मार्गाने खेडमधील नागरी आणि तालुका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावं लागेल असा इशारा खेड काँग्रेसतर्फे देण्यात आला। सदरचं निवेदन मुख्याधिकारी खेड नगर परिषद, खेड तहसीलदार, खेड उपविभागीय अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री यांना देण्यात आले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असीम सुर्वे, कार्याध्यक्ष फैसल देसाई, सीमा शिंदे, नाझिमा तांबे, जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल शेवरकर आदी उपस्थित होते। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड येथे आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येत आहेत। 30 आणि 31 मे 2026 या 2 दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर चढ उतार करण्याचा पायी मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे। महादरवाजाजवळील उंच कड्यावरील सैल दगड आणि दरड हटवण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या प्रशिक्षित रॅपल्स मार्फत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड यांनी घेतला आहे। चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि शिरकाई मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार। रायगड रोपवे सेवा या कालावधीत सुरू राहणार, तरी शिवभक्त आणि पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। खेड दापोली मुख्य रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेवक संजय मोदी, विनायक चिखले, तुषार साप्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पावसे तसेच SMCचे आशिष शेठ उपस्थित होते। रस्त्याचं काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या असून नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटचं लोकार्पण माननीय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। सदर स्पीड बोट सागरी सुरक्षा, किनारपट्टी गस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आहे। यामुळे सागरी सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे। यावेळी रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने व महिला अध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 10:30 वाजता प्रांत कार्यालय शेजारील शिक्षक पतपेढी हॉल, हायवे, चिपळूण येथे महत्त्वपूर्ण संघटन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी दिली आहे। महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर यांनीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात महिला संघटन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले। महिला तालुकाध्यक्ष पदासाठी सक्षम नेतृत्व शोधून संघटन उभारणीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। अल्पसंख्याक समाजामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रईस अलवी तसेच महिला शहराध्यक्ष रुखसार अलवी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटन बांधणीत सक्रिय सहभाग घेत आहेत। या बैठकीला पक्षाचे प्रदेश निरीक्षक तथा रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजय देसाई, महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर, विविध सेल आणि आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, सेवा दल, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत।
दिवंगत नेते तथा माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेते आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। चिपळूण तालुका आणि शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आघाडी, शेतकरी, व्यापारी तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे प्रतीक गिल्डा यांच्या पत्नी सौ कृतिका प्रतीक गिल्डा यांचे वडील कैलासवासी दिनेश चांडक यांच्या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ मातोश्री वृद्धाश्रम जामगे येथील आजी आजोबा यांच्यासह सकाळी अल्पोपहार करण्यात आला। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, अविनाश दळवी, प्रतीक गिल्डा यांच्या मातोश्री सौ उज्ज्वला गिल्डा, पत्नी सौ कृतिका गिल्डा व त्यांची लहान मुलं आणि वृद्धाश्रमचे श्री निवाते उपस्थित होते। दापोली तालुक्यातील ताडील येथील सुरेखालचीवाडी ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायणाच्या पूजेचं आणि त्याच अनुषंगाने भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे सत्कार आदी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित दापोली पंचायत समिती सभापती उन्मेशजी राजे, जालगाव जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, माजी सभापती शांतारामजी पवार, शिवसेना दापोली तालुका सचिव सुनीलजी पवार आदी मान्यवर मंडळाकडून यथोचित सन्मान करण्यात आला। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ताडील गावाबरोबर सुरेवाडीने मतदान रूपी आशीर्वाद देऊन बहुमोल सहकार्य केल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांचं मान्यवरांनी आभार मानले आणि नामदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्यातून गावामधून मागणी केल्या जाणाऱ्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी देऊन मंडळांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम पवार, ग्रामीण अध्यक्ष सुरेश पाडावे, मुंबई महिला मंडळ अध्यक्षा सौ स्नेहा पारदुले, ग्रामीण अध्यक्षा सौ सुमित्रा पाडावे, सुधीर कांगणे, शंकर पारदुले, सौ श्रुती कांगणे, सौ स्मिता पवार, प्रथमेश पवार आदी पदाधिकारी आणि मुंबई ग्रामीण सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखालचीवाडी ग्रामस्थ मंडळाने परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश पवार यांनी केलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।